सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये 11वी सायन्सला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने ओढणीने हॉस्टेलच्या रूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली। स्नेहा सौदागर गायकवाड वय 19 राहणार तरडगाव मुक्काम पोस्ट उळे तालुका उत्तर सोलापूर असे त्या मुलीचे नाव आहे। हा प्रकार समजताच तिच्या नातेवाईकांनी व लोकांनी महाविद्यालयात येऊन ठिय्या आंदोलन केले। त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नातेवाईकांनी वसतिगृहाच्या प्रशासनाविरुद्ध तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। स्नेहाने 11वी सायन्सची परीक्षा देऊन 12वीला गेली होती। ती आपल्या मैत्रिणीसोबत दयानंद कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहामध्ये रूम नंबर 6 मध्ये राहत होती। तिच्यावर वसतिगृह प्रशासनाकडून चोरीचा आरोप केल्यामुळे ती तणावात होती। त्यामुळे काही दिवस ती आपल्या गावी गेली होती। पालकांनी समजूत घालून तिला पुन्हा वसतिगृहात आणून मंगळवारी सोडले होते। 6 दिवसांनी पुन्हा ती गावाहून वसतिगृहात परतली। तिच्या मैत्रिणी बाहेर गेल्यानंतर स्नेहा एकटीच वसतिगृहातील खोलीमध्ये होती। तिने सर्वप्रथम दरवाजा लावून घेतला आणि खिडक्यांना कागद लावून खिडक्या बंद केल्या। त्यानंतर पलंगावर खुर्ची ठेवून तिने स्वतःच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। अन्य मुली बाहेरून वसतिगृहावर आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला। त्यांनी तत्काळ वसतिगृह प्रमुखांना बोलवले। वसतिगृह प्रमुखाने जोडबाई पोलिसांना बोलावून दरवाजा तोडला। त्यावेळी त्या स्नेहाने गळफास घेतल्याचे लक्षात आले। हेड कॉन्स्टेबल RD दुधाळे यांनी तिला फासातून सोडवले। दरम्यान मुलीने गळफास घेतल्याचे त्यांच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर आईसह नातेवाईक कॉलेज परिसरात आले। मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला। पोलिसांच्या गाडीसमोर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ठिय्या मांडला। काही वेळ दयानंद कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन करत चौकशी करण्याची मागणी केली। वसतिगृहाचे अधीक्षक आणि महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली। काही दिवसांपूर्वी याच महाविद्यालयाच्या एका इमारतीवरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली होती। मंगळवारी आत्महत्येची दुसरी घटना घडल्याने हे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। त्या विद्यार्थिनीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर नातेवाईकांनी कॉलेज परिसरात तर गोंधळ घातलाच, शिवाय जोडबाई पोलीस स्टेशनमध्येही ठिय्या मांडला। आमच्या मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या त्या मॅडमवर कारवाई करा, त्यानंतरच आम्ही इथून जाणार अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। पोलिसांनी नातेवाईकांना तक्रार द्यावी, आम्ही चौकशी करू अशी ग्वाही दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले। रात्री 8:30 वाजेपर्यंत मुलीचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मारून होते। स्नेहा दिसायला सुंदर होती, तिला मुलाची पसंतीही आली होती। स्नेहाच्या अवकारानंतर लग्नही जमणार होते। त्यातच या मुलीने जीवन संपवल्यामुळे आईला अश्रू अनावर झाले होते। मावशी, काय कॉलेजचा तुम्हाला निरोप आला? कधी मुलीने आत्महत्या केली समजले? आम्हाला साहेब 5 वाजेपर्यंत फोन मारून बोलले, 5 वाजेपर्यंत फोन बोलले, 6 वाजता क्लास बोलवले म्हणले मी जेवण करत आहे, तुला आवाजी ना थोड्या वेळानं फोन लावते म्हणले मला। थोड्या वेळ आले की लेकर लावला असून चाललंय म्हणले मला 5 वाजता बोलत होतं। या दरम्यान काय मुलीचा निकाल वगैरे लागलेला का? चांगलं मारत मारून पडले माझ्या लेकरांना। सकाळी 12 लावले, पप्पाला फोन लावली, मला फोन लावली, आई मला मार्क चांगले पडले। ती म्हणली शाळेचं बी काय टेन्शन नव्हतं, घरचं काय टेन्शन होतं का? सुख नाही हो काय झालं मॅडम? मॅडम चोरी घातली, माझे कपडे उचलले म्हणून चोरला म्हणून माझ्या मॅडमचं नाव काय? मॅडमचं नाव मॅडम म्हणून मिटलं, मुलगा आमच्या भावाला सांगितलं मुलगा पसंत आहे तिला, जमवायचंच राहिलंय तिचं, हॉस्टेलला निघालाय म्हणून आली होती ना, जाऊ नको म्हणत होते माय तिला।